स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी कशी सुरू केली? अजून काहीच ठरलं नाही, जसं माळेगावचं ठरलं नाही. काय माळेगाव हा प्रश्नच वेगळा आहे. तो पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जात नाही. शेतकऱ्यांनी तो पॅनल उभा केलेला, त्याच्यामुळं पक्षांनी तेव्हा तिथं ते केलं नव्हतं. स्थानिक स्वराज्य संस्था आता सगळे हे आपल्या पक्षाच्या चिन्हावर सगळे निवडणुका लढवले जाणार आहेत. आपण त्याच्यामुळेच आता आपण मागच्या आठवड्यात ताईंच्या नेतृत्वात तिथं मीटिंग घेतले. आपण ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवले, शहरातले सगळे कार्यकर्ते आपण तिथं बोलवले आणि पूर्ण ताकदीने आपण आता तयारीला लागलोय. निवडणुका आता येतील 2, 3, 4 महिन्यामध्ये, जेव्हा केव्हा ते जाहीर होतील तेव्हा ते येतील. पण आता आम्ही पूर्ण तयारी करतोय आणि पूर्ण ताकदीने हे सगळे निवडणुका आम्ही लढवणार आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जातात. माळेगावची देखील लढवली जाते. योगेंद्र पवारांचाच कुठेतरी गेम होते असं वाटतंय. आता मला तर असं वाटत नसेल, तुम्हाला वाटत असेल, तुमचा अनुभव जास्त आहे. मी इथे राजकारणात नवीन आहे, त्याच्यामुळं माझ्यावरच जर राजकारण होत असेल तर मला कळेल. मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालेला आहे. 2 दिवसापूर्वी बारामतीमध्ये एल्गार मोर्चा झाला. यामध्ये पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. का जाणून बुजून पवारांना टार्गेट केलं जातं? हो, हे काही नवीन नाहीये. जर आपल्याला पुढं लाईमलाईट मध्ये जर यायचं असेल, मीडियामध्ये जर यायचं असेल, तर मग पवारांना टार्गेट केल्याशिवाय तुम्ही तिथं येऊ शकत नाही. हे आता सगळ्यांना ते माहिती झालंय की पवार साहेबांवर जर कुणी बोललं किंवा अजितदादांवर जर कुणी बोललं तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात, त्यांची बाईट घेतात, त्यांना विचारतात, अहो तुम्ही पवारांमध्ये कोणीही असू दे, हे त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे साहेबांवर ते बोलतात, दादांवर ते बोलतात. साहेबांची दादांची उंची एवढी आता जास्त आहे, त्या असल्या लोकांना उत्तर पण देत नाही, देऊ शकत नाही, देणार पण नाही. त्याच्यामुळे ते बोलतात. अजितदादांचा सोलापूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहिलात का? आणि पाहिला असेल तर बघून काय वाटतं? नाही, ते मी बघितलं. फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही. पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल, IPS. ते मला काय, आता मी ते बोललं, शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता, पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही. ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही. कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना. शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे. तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना.